इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सामील होणार की नाही याचा निर्णय हा 29 डिसेंबरला होणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। तर 29 नंतर आम्ही आमचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र राहू असंही ते म्हणाले। अकोला जिल्ह्यातल्या आळंदा इथं आयोजित जाहीर सभेत ते बोलत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर मेट्रोतून प्रवास केला। यावेळी एरवीचं पांढऱ्या शुभ्र खादी कुर्ता आणि पायजमा याला काट देत अजित पवार रंगीत शर्ट पॅन्ट आणि गॉगलमध्ये पाहायला मिळाले। या फेरफटक्यामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून माहिती जाणून घेतली। भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालण्यासाठी विधान परिषदेनं मंजूर केलेल्या लोकायुक्त विधेयकाचं सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी स्वागत केलं। या कायद्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांची चौकशी करणं शक्य होणार आहे। अगदी मुख्यमंत्री देखील कायद्याच्या चौकटीमधून सुटणार नाहीत अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी व्यक्त केली। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन, साखर कारखानदार आणि अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। ऊस दराबाबतची बैठक निष्फळ ठरली आहे। कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे एफआरपी द्यायला साखर कारखानदारांनी असमर्थता दर्शवली। त्यावेळी राजू शेट्टींनी साखर कारखानदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली, तर कारखानदारांनी 26 डिसेंबर पर्यंतची मुदत मागितली। कांदा निर्यात बंदीचा धाराशिवमधल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। 6,000 हेक्टरवरच्या जवळपास 81,000 मेट्रिक टन कांदा शेतामध्ये पडून आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा खासगी बाजारात कवडीमोल किमतीला विकावा लागतोय। कांद्यावरची निर्यात बंदी उठवा, अन्यथा आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली। कांदा निर्यात बंदी विरोधात गेल्या 6 दिवसांपासून लासलगाव इथं आमरण उपोषण सुरू आहे। बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ शेतकरी आणि छावा संघटनेनं आंदोलन सुरू केलं आहे। केंद्रानं तातडीनं दखल न घेतल्यास सोमवारी मोठं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। सह्याद्रीची उंची म्हणजे